पुणे पुस्तक महोत्सवात भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने पुस्तकरूपी संविधान प्रतिकृती उभारण्याचा जागतिक विश्वविक्रम करण्यात आला आहे। या विक्रमासाठी तब्बल 97,000 पेक्षा अधिक पुस्तकांचा वापर करण्यात आला आहे। त्यामुळे यंदाच्या पुस्तक महोत्सवात तिसरा विश्वविक्रम झाला आहे। या विक्रमाच्या निमित्ताने आकाशात रंगीबिरंगी फुगे सोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला आहे। यावेळी राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे अध्यक्ष मिलिंद मराठे, संचालक युवराज मलिक, पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे, संयोजन समितीचे सदस्य प्रवीण तरडे, भाग्यश्री मंठाळकर, प्रसन्नजित फडणवीस, राहुल पाखरे, डॉक्टर संजय चाकणे, मंदार जोशी, मिलिंद कांबळे, सुनील भणगे, स्वामीराज भिसे आदी उपस्थित होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हा विक्रम करण्यात आला। या विक्रमाच्या निमित्ताने संविधानाचा सन्मान करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे। या विक्रमासाठी अविरतपणे काम केलेल्या सर्व टीमचे मनापासून आभार मानतो, अशी माहिती पांडे यांनी दिली। पुस्तकांपासून तयार केलेले संविधानाचे हे सर्वात मोठे शिल्प आहे, त्यामुळे याची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे। हे शिल्प साधारणतः 10 मीटरचे आहे। त्यामध्ये 97,020 पुस्तके वापरण्यात आली। साधारणतः 80 स्वयंसेवक 8 दिवसांपासून हा विक्रम होण्यासाठी कार्यरत होते, असे राहुल पाखरे यांनी सांगितलं। या शिल्पाच्या आराखड्यासाठी पूजा मुंडे आणि स्वरूप कुलकर्णी यांनी मेहनत घेतली।